मुखेड तालुक्यातील राजुरा खुर्द येथील शेतकरी महादेव देवबा कंठेवाड यांचा आगीत जळून मृत्यू। शेतात वेचून ठेवलेल्या तुराट्याला जाळ लावताना भडका उडून अंगाला लागलेल्या आगीत महादेव देवबा कंठेवाड यांची जीवनयात्रा संपली। मुखेड तालुक्यातील राजुरा खुर्द येथील शेतकरी महादेव देवबा कंठेवाड हे आपल्या शेतात वेचून ठेवलेल्या तुराट्याला जाळ लावत असताना अचानक वाऱ्याचा भडका उडून अंगाला आग लागली आणि त्या आगीत महादेव देवबा कंठेवाड यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना 26 एप्रिल रोजी सायंकाळी 6च्या सुमारास घडली आहे। या घटनेची वार्ता कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्रमाबाद यांनी जायमोक्यावर येऊन रीतसर पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद केल्याचे सांगण्यात येत आहे। रीती रिवाजाप्रमाणे महादेव देवबा कंठेवाड यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी राजुरा खुर्द येथे दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 1च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले। महादेव देवबा कंठेवाड या शेतकऱ्याच्या अपघाती निधनामुळे राजुरा पंचकृषीत हळहळ व्यक्त केली जात असून महादेव कंठेवाड यांच्या मृत्यूपश्चात 3 भाऊ, पत्नी, 2 मुलं, 2 सुना, नातवंड असा परिवार आहे। महादेव कंठेवाड यांचं आज दुःखद निधन झाल्याची बातमी सर्वत्र आलेली आहे। तर एकंदरीत काय होतं, काय या घटनेमागचं काय सांगतो? तो शेतामध्ये तुरट्या वेचण्यासाठी आलेला होता। तुरट्या जमा करून आग लावत असताना त्याच्या अंगावर त्याच्या अंगाला लागले आणि तो त्या अपघाती जळून खाक झाला। त्यांचा अंदाज काय, वय काय होता? अंदाज 50 ते 52 वर्ष होतं। आणि त्यांच्या कुटुंबात कोण कोण होते? त्याला 2 मुलं आहेत, मुली आहेत, त्याची पत्नी आहे, सून आहे। काम करत होता, पूर्वी होता सालगडी म्हणून काम करत होता, पण आता आहे ते 14 गुंठे शेती आहे त्यांना। आहे त्या शेतातल्या पळाट्या तुरट्या वेचून त्याला आग लावत असताना संध्याकाळी त्याला पेट घेतली। अंदाजित किती वाजता? अंदाजित सायंकाळी 7च्या दरम्यान असेल, 6-6:30च्या दरम्यान। आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुक्रामबाद आज रोजी आम्हाला माहिती मिळाली की राजुरा येथील शेतकरी महादेव देवबा कंठेवाड हा काल सायंकाळी शेतामध्ये वेचलेल्या तुराट्याला जाळत असताना तुराट्याचा भडका उडून अंगाला आग लागली आणि त्या आगीमध्ये त्यांचा मृत्यू झाला। आज रोजी आम्ही घटनास्थळी भेट देऊन इनकेस्ट पंचनामाने सर्व कारवाई करीत आहोत। पुन्हा हे आता